शासनाने घरकुल लाभार्थ्यांना योजनेतून घरकुलाचे वाटप करण्यात आले, मात्र रेतीच मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम थांबले आहे। त्यामुळे वणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 2.25 लाख घरकुल विविध योजनेतून मंजूर करण्यात आले। वणी तालुक्यामध्ये 10,000 घरकुल मंजूर झाले। त्यापैकी अनेक घरकुलधारकांना रेती चढ्या दराने विकत घ्यावी लागते। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचे धोरण अवलंबण्यात आलेले आहे, परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही। परिणामी अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांचे घर बांधकाम रखडल्याने कामे थांबलेली आहेत। पावसाळ्यात अनेकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी वणीच्या निर्गुणा नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली।